कसं आहे की आज परिवहन मंत्रीने प्रताप सरनाईक साहेबांनी सांगितलं की बाबा मराठी हे अनिवार्य आहे. ठीक आहे, बोलतात ते आता सांगितलंय, पण हे जे कायदा आहे ते जुना कायदा आहे आणि ते जुना कायद्याची आज अंमलबजावणी आहे. आणि राजसाहेब आणि महाराष्ट्र सेना आणि महाराष्ट्र वाहतूक सेना सतत हे मराठीचं जे आहे सक्तीचं जे कायदा आहे ते आम्ही किती वर्षापासून हे आम्ही मागणी केलेली आहे आणि ते आहे, अंमलबजावणी झाली पाहिजे होती. परंतु बोलते ना, देर आहे दुरुस्त आहे, आज अंमलबजावणी झालेली आहे. आणि साहजिकच आहे महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये किंवा कल्याण डोंबिवलीमध्ये आहे की साहजिकच आहे आज प्रत्येकाला हे मराठी तर यायलाच पाहिजे. आणि मराठी जर म्हणजे आज लोकांना बोलतात ना, एवढं वर्ष इकडे खातायत, कमावतायत, सर्व करतायत, तर मराठी बोलली पाहिजे. परंतु काय आहे, काही रिक्षा जे आहेत, रिक्षा चालक आहेत किंवा मालक आहेत, ते बोलते हम मराठी बोलेंगे नहीं, हमको हिंदी आती है, हम मराठी भाषा सीखेंगे नहीं. तो ये जो दादागिरी आहे हे ते चालणार नाही. मुंबईमध्ये या ज्यांना नाही येत त्यांनी ठीक आहे ना, नाही येत तुम्ही शिका. आणि आज मला आनंद झाला की योगेश आमचा जो आहे, आमचा इकडचा स्थानिक पदाधिकारी आहे, त्यांनी मला सांगितलं आल्याबरोबर, आरिफ भाई, ज्यांना ज्यांना जे आहे मराठी येत नसेल रिक्षा चालक किंवा मालकला, आरिफ भाई, मी माझ्या कार्यालयामध्ये किंवा एखादा मोठी जागा असेल, मी या ठिकाणी मराठी शिकवण्याचं काम या रिक्षा चालकाला करणार आहे. एवढा मला आनंद झाला आणि मी तुम्हाला पण सांगतो. आज आम्ही महाराष्ट्र निर्माण सेनेच्या तर्फे आज सर्व रिक्षांना आम्ही स्टिकर लावतोय. सर्वांना आव्हान करतोय की सर्वांनी हे स्टिकर लावून घ्यावे, जेणेकरून प्रवाशांना आणि सगळ्यांना ते कळलं पाहिजे की या रिक्षात जो बसतोय तो मराठी आहे. या रिक्षात जो बसतोय त्या माणसाला, त्या ड्रायव्हरला आणि त्या मालकाला मराठी येते याची जाण असली पाहिजे. माझं नाव सफील खान आहे. स्टिकर लावलाय, काय प्रतिक्रिया? ते लावलेच ते बरोबर, त्यांच्या चांगलं आहे. आम्ही इथे धंदा करतो. मी यूपी वरून आलो आहे. मी यूपी मध्ये राहतो, पण आता इथे रिक्षा चालवतो आणि भरपूर वर्षापासून इथे रिक्षा चालवतो. मला मराठी येते आणि माझं म्हणणं आहे ते आपण इथे धंदा करतो एवढ्या वर्षापासून, आम्हाला मराठी बोलायला पाहिजे. काही रिक्षा चालकांनी, जे बाहेरचे रिक्षा चालक आहेत, त्यांनी या जो निर्णय करण्यात आलेला आहे त्याला नापसंती दर्शवलेली आहे आणि संपाचा जो इशारा आहे तो देण्यात आलेला आहे. तर तुमच्या त्या रिक्षा बांधवांना तुम्ही काय मेसेज द्याल? मी त्यांना हे सांगणार आहे की तुम्ही असं नको करा आणि मराठी बोला. इथे आपल्याला धंदा करायचा आहे, मग ते सर्व मराठी माणसं येते, मग आपल्याला समजायला लागेल त्यांची भाषा, आपल्याला बोलायला पण लागेल, कारण की आपल्याला धंदा करायचा आहे इथे.